नमस्कार, टेस्टी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज करणार आहोत आपण इडली। मऊ आणि लुसलुशीत इडली कशी करायची ते बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। एका भांड्यामध्ये 2 वाटी तांदूळ टाकून घ्यायचे। तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता। मी तर वाडा कोलम तांदूळ घेतलेले आहेत। 1 वाटी पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे। डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेतलेले आहेत। 3-4 पाण्याने स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घ्यायचे। तीन चार पाण्याने स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घ्यायचे। पाणी काढून घ्यायचं। 5-6 तास डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे। डाळ तांदूळ 7 तास भिजलेले आहेत। छान भिजलेले आहेत असे मस्त। आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। बारीक रवेदार दळायचे म्हणजे छान इडली होते। तेच पाणी टाकूया। या पद्धतीने असं बारीक वाटून घ्यायचं। एका स्टीलच्या भांड्यात काढून घ्यायचे बॅटर। स्टीलच्याच भांड्यामध्ये काढायचं, ॲल्युमिनियमचं भांडं घ्यायचं नाही, कारण ते पीठ आंबवतं म्हणून। सर्व पीठ दळून झालेलं आहे। झाकून घ्यायचं आणि एक खोलगट भांड्यामध्ये ठेवायचं, म्हणजे पीठ फर्मेंट झाल्यावर खाली सांडणार नाही म्हणून। परत त्याच्यावर 1 ताट झाकून घ्यायचं, म्हणजे खूप उष्णता आणि दमटमुळे छान फर्मेंट होईल हे पीठ। 7-8 तास झालेले आहेत पिठाला फर्मेंट व्हायला। बघूया। पीठ छान पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे। बघूया। पीठ मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। पीठ मिक्स करून घ्यायचं। परत हलक्या हाताने मिक्स करायचं। इडली छान तयार होईल जेणेकरून। इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेले गरम करायला। लिंबू टाकायचा, इडली पात्र काळं होणार नाही। पाणी चांगलं खडखडून उकळून घ्यायचं। इडली पात्राला तेल लावून घ्यायचं, इडली चिपकू नये म्हणून। इडलीचं पीठ टाकून घ्यायचं। जास्त टाकायचं नाही, नाहीतर सांडले जाईल पीठ। सर्व भांड्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं। पाणी उकळलेलं आहे। इडल्या ठेवून घेऊ। उकळत्या पाण्यातच इडली ठेवायची, म्हणजे पटकन फुलून येते ती वर। इडली ठेवताना आता विरुद्ध दिशेने ठेवायची। ते होल आहेत ना, त्याच्यावर ठेवायचं। इडलीचं पाणी खालच्या इडलीवर पडणार नाही आणि आपली इडली छान तयार होईल। सर्व असेच ठेवायचे। झाकण झाकून घ्यायचं आणि 5-7 मिनिटं वाफवून घ्यायच्या इडल्या। इडल्या वाफवून झालेल्या आहेत। झाकण काढून घ्यायचं। इडली 2-3 मिनिटं थंड होऊ द्यायची, मगच चमच्याने काढायची, म्हणजे छान निघते इडली, चिपकत नाही। इडली काढून आता आपण सर्व करून घेऊया। छानपैकी पांढरी शुभ्र इडली तयार झालेली आहे। तुम्ही सांबर किंवा चटणी सोबत इडली खाऊ शकता। आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।